लग्नाआधीच हा माणूस इतका हक्क गाजवायला लागला होता. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. मी काल तुम्हाला सांगितलं, बस्त्याच्या दिवशी काहीच माझ्या मनानुसार झालं नाही आणि काकाही ट्रिपला चालले होते आणि माझी ही लग्नाआधीची शेवटची ट्रिप असणार म्हणून मीही आनंदाने त्यांच्यासोबत ट्रिपला निघून गेले. पण त्याचे परिणाम महाभयंकर झाले. आरोहीचे पप्पा म्हणजे बऱ्याचदा त्या 8-10 दिवसात भांडले माझ्यासोबत आणि मग मला असं होत होतं, की अजून तर लग्नही झालेलं नाही आणि हा माणूस किती अधिकार गाजवतोय. कारण बघा, फक्त एंगेजमेंट झालेली होती, तरीही तू गेलीस का? तुझ्या घरच्यांनी लग्नाच्या 20-25 दिवसाआधी तुला पाठवलंच कसं? वगैरे, वगैरे. मी इतकी जास्त इरिटेट व्हायची ना, एकतर यांचे सततचे कॉल, त्यानंतर दिवसभर फिरायचं, रात्रीचं जागरण व्हायचं आणि म्हणजे मला काळजीही असायची का 20 दिवसानंतर आपलं लग्न आहे आणि किती आपण स्वतःला एक्झॉस्ट करून घेतो आहे. फक्त बस्ता घेऊन झालेला होता, ज्वेलरी बाकी होती, ब्लाऊज शिवायचे बाकी होते, बऱ्याचशा गोष्टी बाकी होत्या. त्यात मी इकडे दररोज भरपूर थकतही होती. त्यात आरोहीच्या पप्पांसोबत भांडणंही चाललेली. त्यामुळे मी ना फिजिकली आणि इमोशनली इतकी म्हणजे इतकी एक्झॉस्ट होत होती, की काय सांगू. पण तरी रोज नवीन काहीतरी फिरायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. लग्नानंतर हे अनुभव घेता येतील का नाही, त्यामुळे जरा मी एन्जॉय पण करत होती खरी. पण त्यानंतर एक अशी घटना आमच्या फॅमिलीमध्ये घडली का त्यामुळे मी खरंच हादरून गेली. काय होती ती घटना ती उद्या सांगते. सो स्टे ट्यून. बाय.